नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, MIDC सरळ सेवा पदभरती 2023च्या बघा परीक्षेच्या तारखेसंदर्भात महत्त्वाची अपडेट मिळत आहे। तसेच बघा तुम्ही तुमचे प्रवेशपत्र जे आहे ते कशा प्रकारे आणि कुठून डाउनलोड करू शकता ती सर्व माहिती बघा सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, सर्वात आधी आपण येथे MIDC भरतीमध्ये बघा किती अर्ज आलेले आहेत ही माहिती घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रुप ए यामध्ये बघा SC मधून 218, ST मधून 0, VJA मधून 70, तर असे एकूण टोटल जे येथे अर्ज आलेले आहेत एकूण 518 बघा इथे अर्ज आलेले आहेत। त्यानंतर बघा डेप्युटी इंजिनियर ग्रुप ए मध्ये बघा 1860 इथे अर्ज आलेले आहेत। त्यानंतर असोसिएट प्लॅनर ग्रुप ए मध्ये 643 इथे अर्ज आलेले आहेत। या तक्त्याचा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी बघा इथे अप्लाय केलेला आहे त्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत कास्टनुसार सुद्धा तुम्ही इथे बघू शकता। तर बघा त्यासोबतच जी महत्त्वाची अपडेट आहे ती मित्रांनो अशी आहे की ही जी MIDCची जी भरती होणार आहे ती बघा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते होणार आहे मित्रांनो। आणि पहिला टप्पा याचा 3 ते 5 मार्चच्या दरम्यान या भरतीचा ते होणार आहे। आणि महत्त्वाचं मित्रांनो जे प्रवेशपत्र आहे ते तुम्ही परीक्षेच्या 7 दिवसाआधी बघा इथे डाउनलोड करू शकता। म्हणजेच की फेब्रुवारीच्या जो लास्टचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही हे प्रवेशपत्र इथे डाउनलोड इथे करू शकता MIDC भरतीचं। आणि मित्रांनो इथे बघा ज्या प्रमाणात जे आहे अर्ज इथे रिसीव झालेले आहेत त्यावरून एक लक्षात येते की ही जी भरती प्रक्रिया आहे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये इथे तुमची पार पडणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात बघा इथे अर्ज इथे रिसीव झालेले आहेत। 1,12,000 अर्ज जे आहेत मित्रांनो इथे रिसीव झालेले आहेत आणि ते कॅटेगरी वाईज आणि पोस्ट वाईज तुम्ही इथे ते बघू शकता। अशा प्रकारे जे सरळ सेवा भरती जी आहे MIDCची या संदर्भात बघा परीक्षेच्या तारखेसंदर्भात आपण इथे अपडेट इथे बघितली आहे। तर पहा व्हिडिओ थांबवता येते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।